नमस्कार मित्रांनो, आज आपण विशेष कामासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. आज आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवनांद्रा साकप या शाळेमध्ये आलेलो आहे. तिथे येण्याचं महत्वाचं कारण म्हणजे आज काही दिवसापूर्वी नवोदय या परीक्षेचा निकाल लागला होता आणि पाथरी तालुक्यामधील 9 विद्यार्थी या परीक्षेमध्ये पात्र झालेले आहेत. तर पूर्ण पाथरी तालुक्याचा विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम आज या शाळेमध्ये ठेवण्यात आलेला आहे. आपण त्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थिती लावलेली आहे. आज जे गुणवंत विद्यार्थी आहेत, जे नवोदय पात्र झालेले विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. या शाळेची तर तशी परंपरा कायमच आहे पहिल्यापासून. यावर्षी सुद्धा या साकप देवनांद्रा या जिल्हा परिषद शाळेचे एकूण 4 विद्यार्थी पात्र झालेले आहेत, नवोदय पात्र झालेले आहेत. त्या विद्यार्थ्यांचा आणि तालुक्यातील इतर ग्रामीण भागामधील जे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत, नवोदय पात्र झालेले आहेत, त्या विद्यार्थ्यांचा आज तालुका स्तरावर सत्कार मेळावा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. त्या सत्काराच्या कार्यक्रमाला आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. या ठिकाणी बरेच मान्यवर या सत्कारासाठी आलेले आहेत. तालुक्यातील बरेच पालक वर्ग असेल किंवा मग मान्यवर लोक असतील, शिक्षक वर्ग आहे, असे भरपूर लोक या ठिकाणी आलेले आहेत. तर आता आपण त्या विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम आता पाहणार आहोत. चला तर पाहूया. नवोदय पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आज या शाळेमध्ये ठेवण्यात आलेला आहे. समोर सभा मंडपामध्ये भरपूर पालक आणि शिक्षक वर्ग या ठिकाणी स्थानापन्न झालेला आपल्याला दिसत आहे. मंचावर काही प्रतिनिधी उभे आहेत, ते आपण समोर पाहतच आहोत. पहा, संपूर्ण ग्राउंड अशा पद्धतीनं भरलेला आहे या ठिकाणी. आता कार्यक्रमाला थोड्याच वेळामध्ये सुरुवात होणार आहे. विद्यार्थ्यांचा सत्कार करणार आहेत. समोर प्रकाश पोपळगड सर सध्या सूत्रसंचालन करत आहेत. महिलांची संख्या पण बऱ्यापैकी या ठिकाणी आलेली आहे. पालकांची संख्या आलेली आहे. आपल्या विद्यार्थ्याचा सत्कार होताना कोणालाही तो क्षण असतो, तो अभिमानाचा क्षण असतो. मंचावर बरेच प्रतिनिधी येऊन बसलेले आहेत. आपण पाहत आहोत हे मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. थोड्याच वेळामध्ये सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी तयारीत लागणार आहे. आपण समोर जे पाहत आहोत हे ते विद्यार्थी 9 विद्यार्थी आहेत, जे पाथरी तालुक्यातून अतिशय चांगले मार्क घेऊन नवोदय विद्यालयात प्रवेश घेण्यासाठी पात्र ठरलेले आहेत. त्या विद्यार्थ्यांची यादी पुढील प्रमाणे आहे. वडीचे 2 विद्यार्थी आहेत, रेणाखळी 1, लोणी तांडा 1 आणि साकप या शाळेतले 4 विद्यार्थी, असे एकूण 9 विद्यार्थी या तालुक्यातून आपल्याला नवोदय पात्र झालेले विद्यार्थी आहेत. उच्च श्रेणी मुख्याध्यापक सन्माननीय श्री महिपाल सर यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करत आहे आपल्या तालुक्याचे सन्माननीय गटशिक्षणाधिकारी श्री मुकेश राठोड साहेबांना. व्यासपीठावर बोलताना ऐकलंच, परंतु जे बोलतातच ते सगळं करतात असंही नाही. काही व्यक्ती असे असतात की फार कमी बोलतात, पण काम इतकं प्रचंड ऊर्जेनं आणि प्रामाणिकपणे करतात की ते काम हे एक वाखाणण्याजोगं असतं. आणि म्हणून या 5 वर्षामध्ये माझा त्यांच्याशी संपर्क आलेला आणि मला अतिशय छान अनुभव आला. काल आम्ही असं सहज म्हणलं सर, कारण जवळपास सर्वांना माहित आहे की काही दिवसामध्येच काही 2-4 महिन्यामध्ये त्यांचं रिटायरमेंटची आहे. तरी सुद्धा बऱ्याच जणांना असं वाटतं की आता माझी रिटायरमेंट आलेली आहे, 6 महिने रजेवर जातो, असं करतो तसं करतो. परंतु अशी गोष्ट कोणतीही न करता आज गेली 20 दिवस झाले साहेब रजेवर आहे, तरी सुद्धा शाळेमध्ये रोज येतात, थोडा वेळ बसतात. या कार्यक्रम आजच्या दिवशी कायद्याने ते आज रजेवर आहे, तरी सुद्धा या कार्यक्रमामध्ये अतिशय हिरीनं आणि त्यांनी सहभाग घेऊन हा कार्यक्रम घेण्यासाठी आमच्या सारख्यांना प्रोत्साहन दिलं. हा कार्यक्रम घडून आणण्यासाठी लागेल यथोचित जी लागेल, जशा पद्धतीने लागेल, मग ती आर्थिक असेल, सामाजिक असेल, कोणती अडचण येऊया ती आपण सोडू, असं आम्हाला त्यांनी शब्द दिला. आणि आम्ही सर्वजण या कार्यक्रमाच्या तयारीसाठी लागलो. निश्चितच या कार्यक्रमामध्ये सर्व आजी माजी सर्व शिक्षकांचं आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे. आणि म्हणूनच सरांनी आम्ही अशी विनंती केली की सर आज बोललं पाहिजे.
आज आपल्या शाळेचा आलेख एका मोठ्या व्यासपीठावर मांडला गेला पाहिजे. आपल्या शाळेचं नाव आपण आपल्या हिमतीनं ते कमवलेलं आहे. आपल्याला ते मिळालं नाहीये, आपण ते मिळवलंय. आपण तिथे हिंमत केलेली आहे, आपण तिथं मेहनत केलेली आहे. मग अशा मेहनतीचं कुठेतरी शब्दामध्ये रूपांतर झालं पाहिजे आणि त्यांनी तो शब्द आमचा पडू दिला नाही. एरवी कोणता शब्द ते आमचा पडू देत नाहीत आणि सरांना म्हणलं आज तुम्हाला बोलावं लागेल. सर तयार झाले आणि आम्हाला इतका आनंद वाटला की आज सर बोलणार. तर मी सरांना अशी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. सर्वांना मनापासून मला वाटतं की सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून सरांचं स्वागत करूया. हे मान्यवर या कार्यक्रमासाठी आपल्याला उपलब्ध झालेले आहेत आणि समोर बसलेले सर्व पालक, नवोदय विद्यालयासाठी प्रवेश पात्र झालेले विद्यार्थी आणि माझे सर्व सहकारी शिक्षक मित्र, आज या ठिकाणी आपण सन्मान गुणवंताचा हा सत्कार सोहळा त्यांचा आयोजित केलेला आहे. हा सत्कार सोहळा आयोजित करण्यामागचा मुख्य उद्देश आपला असा आहे की ज्या विद्यार्थ्यांनी अहोरात्र मेहनत केलेली आहे त्यांच्यासाठी त्यांचे पालक, त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक या सर्वांनी त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. तर तेव्हा त्यांनी जे यश मिळवलेलं आहे म्हणून कुठेतरी त्यांच्या या यशाची दखल आपण घेतली पाहिजे. कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवर आपण दिली पाहिजे. मान्यवर मंचावर उपस्थित असलेल्या यांच्या मार्गदर्शनातून त्यांना प्रेरणा मिळाली पाहिजे. म्हणून हा सत्कार सोहळा या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे. हा सत्कार सोहळा आयोजित करत असताना आताच आमचे सहकारी पोपळगट सर यांनी सांगितलेलं आहे की हा सत्कार सोहळा आम्ही आमच्या शाळेपुरता मर्यादित न ठेवता तालुक्यातील इतर शाळेतून सुद्धा जे नवोदय विद्यालयासाठी पात्र झालेले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांचा सन्मान करण्याचा आम्ही या ठिकाणी निश्चित केलेला आहे. त्यामध्ये आपल्या तालुक्यातून 9 विद्यार्थी नवोदय विद्यालयासाठी प्रवेश पात्र झालेले आहेत. त्यामध्ये आपली शाळा म्हणजे जी प्राशा देवनांदरा साकप या शाळेचे 4 विद्यार्थी आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडी या शाळेचे 2 विद्यार्थी आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळीवाडा या शाळेचा 1 विद्यार्थी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रेणाखळी या शाळेचा 1 विद्यार्थी आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणी तांडा या शाळेचा 1 विद्यार्थी असे 9 विद्यार्थी आपल्या तालुक्यातून नवोदय विद्यालयासाठी प्रवेश पात्र झालेले आहेत. या सर्वांचा या ठिकाणी आपण सत्कार करणार आहोत, त्यांच्या अभिनंदन करणार आहोत, त्यांचं कौतुक करणार आहोत. याच बरोबर आमच्या शाळेचे 4 विद्यार्थी तर यावर्षी नवोदय पात्र झालेले आहेतच. त्याचबरोबर 90% पेक्षा जास्त गुण घेऊन अगदी यशाच्या जवळ ते गेले होते, परंतु सिस्टीम मध्ये ते बसले नाही म्हणून नवोदय विद्यालयात ते प्रवेश पात्र झाले नाही. परंतु त्यांनी केलेला अभ्यास, त्यांनी केलेली मेहनत ही काही कमी नाही. असे 90% पेक्षा जास्त गुण घेणारे विद्यार्थी या शाळेचे 17 विद्यार्थी आहेत. या 17 विद्यार्थ्यांचं सुद्धा या ठिकाणी आपण अभिनंदन, कौतुक, सत्कार हे करणार आहोत. त्याचबरोबर आपल्या शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षेचं आपण आयोजन करत असतो. अगदी पहिलीपासून
त्यामध्ये श्रेया इंटेलिजन्स असो, मंथन असो, SOF असो, MTS ऑलिम्पियाड असो, अशाच SOF ऑलिम्पियाड या परीक्षामध्ये एक विद्यार्थी आपल्या शाळेचा गोल्ड मेडल धारक झालेला आहे. त्याचं सुद्धा या ठिकाणी आपण गुणगौरव करणार आहोत. साखर कारखाना परिसर या शाळेमध्ये मनपूर्वक शब्दसुमनांनी स्वागत करते. स्वागत स्वागत स्वागत. पुत्र व्हावा तर श्रावण व्हावं, पुत्र व्हावा तर श्रावण व्हावं, माय पित्याच्या सेवेला श्रीरामापरी भाऊ व्हावं, त्या भरताच्या प्रेमाला आणि अधिकारी पदाधिकारी व्हावं, ज्यांचा अभिमान वाटावा जनतेला, ज्यांचा अभिमान वाटावा जनतेला. असे हे सगळे मान्यवर पदाधिकारी आणि अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. यांपैकीच कर्तव्यदक्ष, समाजनिष्ठ आणि देहनिष्ठ आपल्या पाथरी तालुक्याचंच नव्हे तर परभणी जिल्ह्याचं कुशल नेतृत्व करणारे आदरणीय सन्माननीय माननीय श्री दादासाहेबजी टेंगसे, आपल्या सर्वांचे लाडके काकाजी यांना मी विनंती करते की आपण आम्हाला थोडक्यात मार्गदर्शन करावे. आदरणीय काकाजी.
त्या पद्धतीनं जिल्हा परिषद शाळा देवनांद्रा साकप या ठिकाणी नवोदय पात्र झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कारचा कार्यक्रम अशा पद्धतीनं आनंदात आणि उत्साहात पार पडला. धन्यवाद.